नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण धुळे जिल्हा पोलीस भरती 2024 साठी 7 जुलै 2024 रोजी झालेला पेपर पाहिला होता। तर मित्रांनो, त्या पेपरमध्ये आपण संपूर्ण 100 प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली होती। त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्ह्यासाठीचा संपूर्ण पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही आमचे आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की जी पोलीस भरती टेस्ट सिरीज आपण घेतली होती त्या टेस्ट सिरीज प्रमाणेच यावेळी प्रश्न आलेले आहेत। त्याचबरोबर जे प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपल्या पोलीस भरती पेड प्रश्नसंचाप्रमाणेच आहेत, त्याच पॅटर्नवर आधारित आहेत आणि त्याच सारखे आहेत। तर मित्रांनो, जर अजूनही तुमच्या जिल्ह्याची पोलीस भरती परीक्षा झाली नसेल तर तुम्ही आमच्याकडून ते पेड प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 100+ प्रश्नांचा सराव देखील आपल्याला करायला मिळेल। त्यामुळे जर तुम्हाला दररोज 100 प्रश्नांचा सराव करायचा आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी पेड प्रश्नपत्रिका संच विकत घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून टेलिग्रामवर आमच्याशी संपर्क साधा। तुम्हाला पेड प्रश्नपत्रिका संच फक्त 25 रुपयांना मिळून जातील। तर मित्रांनो, आता सुरुवात करूयात आणि पाहूयात आजचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 पहा, मराठी शब्दातील अकारांतापूर्वीचे इकार व उकार डॅश डॅश असतात। आता मित्रांनो, जेव्हा मराठी शब्द असतो आणि त्यामध्ये जेव्हा शेवटी अकार असतो तर त्याच्या पूर्वीचा जो इकार किंवा उकार असतो तो दीर्घ असतो। लक्षात ठेवा, दीर्घ असतो, म्हणजे याचं उत्तर काय? ऑप्शन बी। प्रश्न क्रमांक 2 पहा, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा। मित्रांनो, परीक्षा शब्द कसा लिहिला जातो? ऑप्शन बी प्रमाणे लिहिला जातो, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, उंटांचा डॅश डॅश असतो। आता मित्रांनो, उंटांचा काय असतो? तांडा असतो। ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे। कळप जनावरांचा असतो, त्याचबरोबर ताफा हा जहाजांचा असतो। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय? आता मित्रांनो, याचा अर्थ काय असतो की मूर्ख माणसात थोडेसे जरी ज्ञान असणारी व्यक्ती असेल तर त्याला बुद्धिमान मानलं जातं किंवा श्रेष्ठ मानलं जातं, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी, मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो, हे आपलं उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, याचसारखे अनेक प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये पाहिलेले आहेत। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचा पेपर अजून झाला नसेल तर त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ आणि आपली प्रश्नपत्रिका सिरीज नक्कीच उपयोगी ठरेल आणि ती तुम्हाला मिळणार आहे फक्त 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका। पुढे पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा। मित्रांनो, देव दानव विरुद्धार्थी आहे, सबल दुर्बल विरुद्धार्थी आहे, खेद हर्ष म्हणजे आनंद आणि दुःख विरुद्धार्थी आहे। तर घर सदन, मित्रांनो घर आणि सदन काय आहेत? समानार्थी शब्द आहेत, म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन डी। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6, भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? आता मित्रांनो, सर्वात पहिले भारूड कोणी लिहिलं होतं? संत ज्ञानेश्वरांनी। परंतु रूढ कोणी केला असा प्रश्न आलेला आहे, तर कोणाचं नाव घेता येईल? संत एकनाथांनी भारूड हा रचना प्रकार रूढ केला असं आपण म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, अधोरेखित शब्दाचे कारक विभक्ती ओळखा। मधु मागे फिरला। आता या ठिकाणी मित्रांनो, मधुला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा अव्यय लागलेला नाहीये, म्हणजे या ठिकाणी मधु हा प्रथमा विभक्तीत आहे, कारण प्रथमाला कोणत्याही प्रकारचे प्रत्यय नसतात, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे। ठीक आहे। प्रथमाला कोणताही प्रत्यय नाही, द्वितीयाला सलाते सलनाते यासारखे आपण पाहिलेले आहे आणि हे आपण आपल्याकडून पाठच करून घेतलेले आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण याच्यावर प्रश्न पाहिलेलाच आहे। प्रश्न क्रमांक 8, काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? आता मित्रांनो, आपण काळाचे मुख्य प्रकार किंवा काळाचे प्रकार पाहिलेले आहेत। काळाचे प्रकार पाहून त्यासोबत आपण काल परिवर्तन कसं करायचं हे देखील पाहिलेलं आहे। तर या ठिकाणी काळाचे मुख्य प्रकार आहेत 3, ते कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी। त्याच्या पुढे इतर उपप्रकार पडतात, ते देखील आपण पाहिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 9, अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य? मित्रांनो, ज्या वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो त्या वाक्याला काय म्हणायचं? अकरण रूपी वाक्य, म्हणजेच नकारार्थी वाक्य, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 10, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते आहेत? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, शरदाच्या चांदण्यात हे अधोरेखित शब्द आहेत, तर हे काय आहेत? तर मित्रांनो, वाक्यामध्ये जी क्रिया झालेली आहे त्याला काय म्हणायचं? विधेय म्हणायचं। आणि क्रियापदाला जेव्हा कधी, कसा या प्रकारे प्रश्न विचारले जातील तर तेव्हा येणार जे उत्तर असतं त्याला काय म्हणायचं? विधेय विस्तार म्हणायचं। मग या ठिकाणी मित्रांनो, क्रियापद काय आहे? म्हणजे विधेय काय आहे? दिसतो। आता मित्रांनो, याला कधी आणि कसा प्रश्न विचारला तर काय येईल? शरदाच्या चांदण्यात हे आपलं उत्तर येईल, म्हणजे शरदाच्या चांदण्यात गुलमोहर हा मोहक दिसतो, म्हणजे ऑप्शन डी विधेय विस्तारक हे आपलं उत्तर असेल। ठीक आहे।
प्रश्न क्रमांक 11 पहा, वाटेला जाणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? मित्रांनो, वाटेला जाणे म्हणजे काय? एखाद्याची खोड काढणे, त्याला मुद्दाम डिवचणे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना डॅश डॅश. आता मित्रांनो, दुर्घटना काय झालेली असते? टळते, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, टळली. प्रश्न क्रमांक 13, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? आता मित्रांनो, गौण वाक्य आपण पाहिले असतील, मिश्र वाक्यामध्ये गौण वाक्य असतात. ठीक आहे, गौण वाक्य एकत्र येऊन मिश्र वाक्य बनलेलं असतं. तर त्यामध्ये मित्रांनो, जे पहिलं वाक्य असतं ते काय असतं? ते काही वेळा विशेषण वाक्य असतं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर आहे, विशेषण वाक्य. प्रश्न क्रमांक 14 पहा, भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? आता मित्रांनो, भाजी भाकरीचा विग्रह कसा होतो? भाजी भाकरी त्यासोबतच इतर खाण्याचे पदार्थ. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखाद्या सामासिक शब्दामध्ये दिलेल्या पदांऐवजी इतर शब्द देखील त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? समाहार द्वंद्व समास म्हणायचं. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. यामध्ये भाजी भाकरी सोबत भाजी भाकरी आणि इतर पदार्थ असा देखील याचा अर्थ होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? मित्रांनो, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध लावणे किंवा स्पष्ट करणे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण? वाक्यातील क्रियापदाचा किंवा कर्त्याचा कर्माचा इतर पदांशी असलेला संबंध आपण व्यक्त करतो किंवा स्पष्ट करतो. प्रश्न क्रमांक 16, स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? आता मित्रांनो, आपण सज्ज राहिले पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपली एक ड्युटी दाखवली जाते किंवा आपलं कर्तव्य दाखवलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, कर्तव्य. विद्यार्थी अर्थ कोणता आहे? कर्तव्य आहे. प्रश्न क्रमांक 17, पानिपत झाले या शब्दातील धनव्य अर्थ ओळखा. मित्रांनो, पानिपत झाले म्हणजे काय? तर शेवट झाला किंवा सर्वनाश झाला, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. ठीक आहे, सर्वनाश झाला. प्रश्न क्रमांक 18, अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. मित्रांनो, विशाल, विस्तीर्ण आणि अथांग या तिन्हीचा अर्थ एकच असतो. तर हे तिन्ही एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. उलट विकलांग हा शब्द आहे, त्याचा अर्थ काय असतो? अपंग. म्हणजे या ठिकाणी गटात कोणता बसत नाहीये? ऑप्शन सी, विकलांग हा गटात बसत नाहीये. इतर तीन शब्दांचे अर्थ समान आहेत. प्रश्न क्रमांक 19, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? मित्रांनो, भारतीय संविधानावर आपण प्रश्न पाहिले होते आणि सांगितलं होतं की यावर असा प्रश्न येऊ शकतो, तसा प्रश्न येऊ शकतो. त्या ठिकाणी दोन प्रकारचे प्रश्न येतात की भारतीय संविधान कधी स्वीकारले आणि कधी लागू झाले. तर मित्रांनो, स्वीकारल्याची तारीख होती 26 नोव्हेंबर 1949 आणि लागू झालेली तारीख होती 26 जानेवारी 1950. म्हणजे ऑप्शन बी, 26 जानेवारी 1950 हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यावर्षी काय झालं? तर भारत हा प्रजासत्ताक झालेला होता, म्हणजेच काय झालं? संविधान लागू झालं. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 20, मूलभूत हक्कांवर गदा आल्यास कोठे दाद मागता येते? आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, मूलभूत हक्कांचं हनन झालं की आपण काय करतो? रिटचा अवलंब करतो किंवा रिटचा सहारा घेतो. म्हणजे काय करतो? तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये रिटच्या आधारे याचिका दाखल करतो आणि त्याच आधारे सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय आपल्या खटल्यावर सुनावणी करतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते. ऑप्शन बी. आणि कशाद्वारे मागता येते? रिट टू द्वारे. कोणते कोणते रिट आहेत? 5 रिट आहेत. कोणते आहेत? कमेंट मध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 21, राज्यपालांचे पद रिकामे झाल्यास ते पद कोण तात्पुरते सांभाळते? आता मित्रांनो, एखाद्या राज्यपालाचं पद रिकामं झालं तर काय होतं? तर त्या राज्याचे जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना ते पद भूषवावं लागतं किंवा त्या पदावर काम करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी आपलं उत्तर असेल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 22, नवीन 3 फौजदारी कायद्यांना राष्ट्रपतींनी केव्हा मान्यता दिली? आता मित्रांनो, या ठिकाणी मान्यता कधी दिली आणि लागू कधी झाला? लागू झाला 1 जुलै 2024 रोजी. माहिती आहे आपल्याला, मागच्याच महिन्यात लागू झाले 3 कायदे. कोणते कोणते? त्याबद्दलची माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यासोबतच टेलिग्राम चॅनलवर आपल्याला आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आणि पोलीस भरती संबंधित दररोज अपडेट्स दिल्या जातात. जसं की गुन्ह्यांची यादी, निवड यादी यासारख्या अपडेट्स आपल्याला आल्या लगेच मिळतात. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता मित्रांनो, 1 जुलै 2024 रोजी कायदा लागू झालेले आहेत. तर मित्रांनो, याला मान्यता मिळाली होती डिसेंबर 2023 रोजी. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल, पण या ठिकाणी 4 स्कॅनिंग मुळे गेलेला आहे. परंतु लक्षात ठेवा, काय आहे? मान्यता कधी दिली गेली होती? डिसेंबर 2023 रोजी आणि लागू झाला 1 जुलै 2024 रोजी. प्रश्न क्रमांक 23 पहा, निवडणूक प्रचार केव्हा थांबवला जातो? आता मित्रांनो, साधारणतः म्हणतोय मी, साधारणतः निवडणूक आयोगाच्या
आदेशानुसार प्रचार आहे तो मतदानाच्या 48 तास अगोदर थांबवला जातो, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24, एनआरसी म्हणजे डॅश डॅश होय. आता मित्रांनो, एनआरसी का चर्चेत होता, तर केंद्र सरकारने नवीन कायदे केले होते आणि नवीन नियम आणले होते. का संबंधी? नागरिकत्व संबंधी, म्हणजे सीएए आणि एनआरसी दोन आणले होते. तर मित्रांनो, एनआरसी म्हणजे काय आहे, तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी. ठीक आहे, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स. आणि सीएए विचारलं तर काय सांगणार, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, महाराष्ट्राचे राज्य फुल जारूळ, मोठा बोंडारा तामण हे कोणत्या रंगाचे फुल आहे? मित्रांनो, हे साधारणतः लहान असताना पांढरं असतं, परंतु पूर्ण वाढ झाल्यानंतर याचा रंग जांभळा होतो, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी जांभळा. आता मित्रांनो, याच्याबद्दल आपण माहिती पाहिली होती की महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते, राज्य फुलपाखरू, राज्य पक्षी, राज्य प्राणी आणि राज्य चिन्ह यांच्याबद्दल देखील माहिती तुम्ही घेऊन ठेवा. प्रश्न क्रमांक 26, नगर परिषदेचे प्रशासन डॅश डॅश चालवतात. आता मित्रांनो, नगर परिषदेचं प्रशासन चालवण्याचं काम असतं ते मुख्याधिकारी म्हणजेच चीफ ऑफिसरचं असतं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली? आता मित्रांनो, दोन गोष्टी लक्षात ठेवा. भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास चेन्नई या ठिकाणी स्थापन झाली, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर पुढे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका मुंबई म्हणजे बृहन्मुंबई या ठिकाणी स्थापन झाली होती. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्र राज्य पोलिसांचे ब्रीदवाक्य कोणते आहे? मित्रांनो, पोलीस भरती करता याचं उत्तर आपल्याला माहिती असेल, ऑप्शन डी सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रीय स्तरावरील एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते? मित्रांनो, 26/11 जो हल्ला झाला त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एनएसजी सारखीच एक फोर्स स्थापन करण्यात आली, तिला नाव देण्यात आलं होतं फोर्स 1, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर हा प्रकल्प आहे तो गोदावरी नदीवर आहे, ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हे महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? आता मित्रांनो, महाराष्ट्रातील पूर्वेकडील मुख्य दोन जिल्हे कोणते आहेत? गोंदिया आणि गडचिरोली. तर त्याच्यापैकी अतिपूर्वेकडे कोणता आहे? गडचिरोली आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32, अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहेत? मित्रांनो, अजिंठा लेणी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमध्ये वाघूर या नदीकाठीवर वसलेले आहेत, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. या ठिकाणी नालेच्या आकाराचा म्हणजे सी आकाराचा एक डोंगर आहे, याच्यामध्ये या प्रकारे लेणी खोदण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 33, डॅश डॅश नदी जालना शहरातून वाहते. आता मित्रांनो, या ठिकाणी नदीवर प्रश्न आलेला आहे, मग आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला त्या संबंधी काय पाहायचं आहे? क्षेत्रफळ, तालुके, गावं, त्याचबरोबर नद्या आणि त्यांच्या उपनद्या, त्यासोबतच मतदारसंघ यांची माहिती आपल्याला स्पेशली घ्यायची आहे. यावर प्रश्न आलेले आहेत. या ठिकाणी पहा, जालना शहर या ठिकाणी जिल्हा विचारलेला नाहीये, तर जालना शहर विचारलेलं आहे. आता मग पहा, जालना शहर आहे ते कुंडलिका नदी काठावर आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी कुंडलिका. प्रश्न क्रमांक 34, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी मुंबईमधील दादर या ठिकाणी चैत्यभूमी या नावाने स्थापन करण्यात आली आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, अमृतानुभव, भावार्थ दीपिका यासारखे अनेक ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेले आहेत, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल, संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 36, पिकासो हे एक प्रसिद्ध डॅश डॅश होते. मित्रांनो, पिकासो आहे तो एक प्रसिद्ध चित्रकार आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, पिकासो चित्रकार. प्रश्न क्रमांक 37, फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? आता मित्रांनो, भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्याचं नाव आहे पुदुच्चेरी, ज्यामध्ये त्यांची राज्यभाषा आहे तमिळ, परंतु त्यासोबतच त्यांच्या अधिकृत भाषांमध्ये फ्रेंच, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्लिश या भाषांचा समावेश आहे, म्हणजे या ठिकाणी फ्रेंच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा आहे? तर पुदुच्चेरीची, ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, भारत बांगलादेश मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? मित्रांनो, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये गंगा आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी वाटपासंबंधित मतभेद आहेत किंवा वाद आहेत, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी गंगा. तर मित्रांनो, एका बेटासाठी देखील भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये वाद सुरू आहे. त्या बेटाचं नाव काय आहे? तर न्यू मूर बेट, जे गंगा नदीच्या मुखाजवळ बंगालच्या उपसागरामध्ये आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 39, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय म्हणजेच काय तर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हे संयुक्त राष्ट्राचा एक भाग आहे किंवा अंग आहे. तर मित्रांनो, याची स्थापना आहे ती 1945 साली करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते नेदरलँड्स मधील हेग या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए हेग. देश विचारला तर कोणता? नेदरलँड. स्थापना 1945. प्रश्न क्रमांक 40, भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहेत? मित्रांनो, यावर प्रश्न येऊ शकतो, पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो. याचं उत्तर काय आहे? शिवराज सिंग चौहान. भारत देशाचे सध्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण? शिवराज सिंग चौहान. ऑप्शन सी उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, यापैकी कोणता देश T20 विश्वचषक आजपर्यंत जिंकलेला नाही? मित्रांनो, T20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती 2007 साली आणि मित्रांनो 2007 सालचा पहिलाच वर्ल्ड कप आहे तो भारताने जिंकला होता. त्यासोबत आता 2024 चा वर्ल्ड कप देखील भारताने जिंकलेला आहे. म्हणजे भारताने 2 वेळा जिंकलेला आहे. तर मित्रांनो, पहिली स्पर्धा होती ती दक्षिण आफ्रिकेत झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या 3 देशांनी आतापर्यंत हा वर्ल्ड कप प्रत्येकी 2 वेळा जिंकलेला आहे. त्यासोबतच 2009 साली पाकिस्तान, 2010 साली इंग्लंड, 2012 साली वेस्ट इंडिज, 2014 साली श्रीलंका, 2016 साली वेस्ट इंडिज, 2021 साली ऑस्ट्रेलिया, 2022 साली इंग्लंड आणि 2024 साली इंडिया म्हणजे भारत या देशांनी हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. तर मित्रांनो, पहिली स्पर्धा ज्या देशामध्ये भरली म्हणजे दक्षिण आफ्रिका, त्यांनीच हा वर्ल्ड कप एकदा सुद्धा जिंकलेला नाहीये. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. आजपर्यंत T20 विश्वचषक हा दक्षिण आफ्रिकेने जिंकलेला नाहीये. वेस्ट इंडिजने 2 वेळा, इंग्लंडने 2 वेळा आणि पाकिस्ताननं 2009 साली फक्त एकदा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, G7 समूहाचे सन 2024 चे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी इटली. याची जी बैठक होती ती 13 ते 15 जून 2024 या काळामध्ये झाली होती. म्हणजे या ठिकाणी मागच्या महिन्यातीलच करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे करंट अफेअर्स खूप जुने करायचे नाहीयेत. प्रश्न क्रमांक 43, फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली? आता मित्रांनो, या ठिकाणी फ्रेंच ओपन 2024 टेनिस स्पर्धा आहे ती कार्लोस अल्काराज याने जिंकलेले आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, महिला विचारलं तर फ्रेंच ओपन 2024 महिला ही स्पर्धा कोणी जिंकली तर इगा स्वियाटेक हिने ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 45, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? आता मित्रांनो, राज्य फुलावर प्रश्न आलेला आहे, राज्य प्राण्यावर देखील आलेला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, भारत चीन युद्ध कधी झाले? आता मित्रांनो, भारत आणि चीन आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वारंवार युद्ध झालेले आहेत. तर या ठिकाणी पहा, भारत चीन युद्ध फक्त एकदा झालं आणि ते झालं 1962 साली. तर या ठिकाणी पहा, याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी. तर या ठिकाणी आणखी प्रश्न कोणता? तर पाकिस्तान सोबत कधी कधी युद्ध झालं? तर पाकिस्तान सोबत मित्रांनो 4 वेळा युद्ध झालं आणि ते कधी कधी झालं 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर लगेच, त्यानंतर 1965, त्यानंतर 1971 ला बांगलादेशसाठी झालेलं आणि त्यानंतर 1999 ला कारगिलचं युद्ध. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पाकिस्तान सोबत 4 युद्ध झाली. लक्षात ठेवा वर्ष कोणती? 47, 65, 71 आणि 99. प्रश्न क्रमांक 47, रिझर्व्ह बँकेची स्थापना केव्हा झाली? मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना आहे ती 1 एप्रिल 1935 रोजी झाली. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. त्याची स्थापना आहे ती मित्रांनो भारत सरकार अधिनियम 1935, त्यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 आणि मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा 1919 यांच्या अंतर्गत करण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे 1935. आणि कायदे कोणते कोणते ते लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रश्नपत्रिका सिरीज बद्दल मी सुरुवातीला बोललो होतो ती ही प्रश्नपत्रिका सिरीज, यामध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका आणि 10 उत्तरपत्रिका PDF फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. तर मित्रांनो, आज सध्याचा परीक्षेचा पॅटर्न पाहता आणि आपल्या प्रश्नपत्रिका पाहता जवळजवळ एकसारख्याच आहेत. त्यामुळे जर तुमचा पेपर अजूनही झालेला नाहीये किंवा इथून पुढे पुढच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्ही उतरणार आहात, तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता, तोही फक्त 25 रुपयामध्ये. त्यासोबतच जर तुम्हाला गणित किंवा इतर कोणत्याही विषयामध्ये काही अडचणी असतील तर त्यासंबंधी तुम्हाला पर्सनली मार्गदर्शन देखील करण्यात येईल आणि तेही देखील याच पैशामध्ये कव्हर करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस नसतील. त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन तुम्ही हे प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता. विकत घेण्यासाठी काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे. आता पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 48, GPS चे सविस्तर रूप काय आहे? मित्रांनो, GPS चा वापर
ग्लोबल मॅपवर किंवा कोणत्याही मॅपवर एखाद्या व्यक्तीला ट्रॅक करण्यासाठी केला जातो. मग या ठिकाणी जीपीएस चा अर्थ काय असू शकतो? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं एखाद्या वस्तूचं स्थान निश्चित करणं, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. ठीक आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. प्रश्न क्रमांक 49. आता पहा, या ठिकाणी गणित आलेला आहे. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? आता मित्रांनो काय करायचं, 1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज करायची, त्यानंतर त्याच्यातून विषम संख्यांची बेरीज वजा करायची आणि येणाऱ्या फरकाला 5 ने भागायचं, उत्तर काय येतं पाहायचं. तर मग मित्रांनो या ठिकाणी बेरीजसाठी फॉर्म्युला काय वापरायचा? फॉर्म्युला लक्षात ठेवा. बेरीज बरोबर n म्हणजे एकूण संख्या भागिले 2 कंसामध्ये 2a, a म्हणजे काय? पहिली संख्या, म्हणजे या सिरीज मधील पहिली संख्या, अधिक n म्हणजे एकूण संख्या वजा 1 गुणिले d. d म्हणजे काय मित्रांनो? दोन संख्यामधील फरक. आता सम संख्या आहेत किंवा विषम संख्या आहेत म्हणजे फरक किती? 2 असणार आहे, म्हणजे d म्हणजे 2 असणार आहे. मग या सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. या ठिकाणी सुरुवातीला 1 ते 40 समसंख्या किती असतील? समसंख्या असतील 20, म्हणजे n बरोबर 20 असणार आहे. 20 भागिले 2 किती? 10. 2a पहिली संख्या कोणती आहे? समसंख्या आहेत म्हणजे पहिली संख्या असणार आहे 2. मग पहिली संख्या 2 असेल तर 2a बरोबर काय आलं? 4. ठीक आहे, म्हणजे 10 गुणिले 4, 10 4. या ठिकाणी n वजा 1 आहे, n किती होतं? या ठिकाणी 20 होतं, आणि 20 वजा 1 बरोबर 19. आणि d किती आहे? d आहे 2, म्हणजे या ठिकाणी 19 गुणिले 2 अधिक. ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारचं गणित आहे. मग या ठिकाणी पहा, हा कंस आहे, हे पूर्ण करा पहिल्यांदा. 19 दुनी 38, 38 आणि 4 किती? 38 आणि 4 42, आणि 42 गुणिले 10 420, म्हणजे समसंख्येची बेरीज किती आली? 420 आली. आता या सूत्रानुसार काय करायचं? विषम संख्येची बेरीज करायची. काय करणार? याच्या जागी 20 असणार आहे, a च्या जागी काय असणार? a च्या जागी 1 असणार, आणि d च्या जागी 2. मी या प्रकारे सोडवा. काय येतं पहा, 10 कंसामध्ये 2 a म्हणजे किती? 1, म्हणजे 1 बे 2च राहिलं, अधिक n किती होतं? n होतं 20, 20 वजा 1 बरोबर 19, 19 अधिक 19 गुणिले 2. मग 38 अधिक 2 किती? 38 अधिक 2 किती? 40. 10 अधिक 4 बरोबर 10 गुणिले 40 बरोबर 400. मग मित्रांनो 420 वजा 400 बरोबर किती? 20. म्हणजे मित्रांनो सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती आलाय? 20 रुपये आलाय. आणि या 20 ला जर 5 ने भागलं तर काय येणार आहे? 5 चोक 20, म्हणजे 4 उत्तर येते. ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 50 पहा. 105 गुणिले 95 बरोबर किती? आता मित्रांनो साधा सोपा गुणाकार आहे, फक्त गुणाकार करा सोडून द्या. 105 गुणिले 95 बरोबर 9975, म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 51. दोन संख्यांचा गुणाकार 15 आहे, तर प्रत्येकी 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आता मित्रांनो दोन संख्या कोणत्या आहेत? 15 गुणाकार येणार दोन संख्या कोणत्या? 5 आणि 3 मानू. जर तिप्पट केली प्रत्येक संख्येचे काय येणार आहे? 5 तिप्पट 15 आणि 3 तिप्पट 9. 15 गुणिले 9 बरोबर 135, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 52 पहा. एका करंडीतील आंब्याचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास 3 आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती आंबे असतील? आता मित्रांनो किती डझन विचारलेलं आहे बघा. जर आंब्याचे 7 किंवा 15 प्रमाणे गट केले तर 3 आंबे उरतात, म्हणजे या ठिकाणी 7 आणि 15चा काय करायचं आहे? लसावी घ्यायचा आहे. किती येतोय? 7 आणि 15चा लसावी 15 गुणिले 7 बरोबर 15 सत्ते 5 1400, म्हणजे 105. समजा 105 आंबे आहेत. ठीक आहे, कधी आंबे आहेत 105? जर 7 आणि 15चे गट केले तर. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय होतं? 3 आंबे उरतात, म्हणजे एकूण आंबे किती? 105 अधिक 3. 105 अधिक 3 बरोबर 108. एका डझनामध्ये आंबे किती? एका डझनामध्ये आंबे असतात 12, म्हणजे 108 भागिले 12 बरोबर किती डझन होणार आहेत? 108 भागिले 12 बरोबर 12 9 1800, म्हणजे 9. म्हणजे या ठिकाणी पहा 9 डझन आंबे आहेत. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, काय केले पहा, 7 आणि 15चा लसावी घेतला, त्यामध्ये 3 मिळवलं, म्हणजे एकूण आंबे मिळाले. ठीक आहे, आणि एकूण आंब्याचं डझनामध्ये रूपांतर करण्यासाठी काय केलं तर 12 ने भागलं, कारण एक डझनामध्ये 12 आंबे असतात, म्हणजे एकूण काय झालं? 9 आंबे, 9 डझन आंबे झाले.
प्रश्न क्रमांक 53. प्रतिभाजवळ 1940 सफरचंद होती. तिने एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्या सफरचंदे भरून विकली व 72 सफरचंदे नासली म्हणून टाकून दिली. तर त्याच्याजवळ एकूण किती सफरचंदे उरली? आता मित्रांनो, उरलेली सफरचंद काढण्यासाठी काय करायचं? एकूण सफरचंदामधून एकूण गेलेली सफरचंद वजा करायची. मग मित्रांनो, गेलेली म्हणजे काय? तर विकलेली आणि नासलेली. ठीक आहे. मग विकलेली सफरचंद किती होती? 36 गुणिले 20 म्हणजे किती? 720. आणि मित्रांनो, नासलेली किती? 72. म्हणजे एकूण गेलेली बरोबर 720 अधिक 72 बरोबर किती? 792. ठीक आहे. 792 सफरचंद आहेत ती तिच्याकडून गेलेली आहेत. मग उरली किती? एकूण सफरचंदामधून 792 वजा करूया. काय होणार आहे? 1940 वजा 792. मग मित्रांनो, 10 2 गेलं 8. ठीक आहे. मग 13 9 गेलं 4. 8 7 गेलं 1 आणि 81 म्हणजे 1148 म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे. तर एका कामगाराची 5 दिवसांची मजुरी किती? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 840 ला काय करूया आपण? 840 भागिले कामगार किती? 3. दिवस किती? आठवड्याचे 7. 3 गुणिले 7. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? एका कामगाराची एका दिवसाची मजुरी मिळेल. मग काय येतं? 840 भागिले 21 येतं. ठीक आहे. मग मित्रांनो, 21 21 21 चोक 84 म्हणजे एकूण म्हणजे एका मजुराची एका दिवसाची मजुरी बरोबर 40 रुपये आहे. तर मित्रांनो, त्याची 5 दिवसांची मजुरी किती असेल? 40 गुणिले 5 बरोबर 200 म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 55. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 36 ने निशेष भाग जाईल? आता मित्रांनो, या ठिकाणी 36 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधण्यासाठी काय करायचं? 36 ने या संख्यांना भागायचं. मग उत्तर काय येतं? ऑप्शन डी येतं. या ठिकाणी थोडं सोडून पाहायला पाहिजे, कारण ट्रिक सांगितली तर ट्रिक मध्येच विसरून जाल सगळं. प्रश्न क्रमांक 56. दोन संख्यांचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे, तर संख्यांचा मसावी किती? आता मित्रांनो, लक्षात ठेवा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्या संख्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. लक्षात ठेवा, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी आणि मसावीचा गुणाकार. मग या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, म्हणजे आपल्याला मसावी करण्यासाठी काय करायला लागेल? दोन संख्यांचा गुणाकार 5070 बरोबर लसावी 390 गुणिले यम म्हणजे मसावी. मग मसावी करण्यासाठी काय करायचं? 390 न 5070 ला भागायचं. मग आपल्याला उत्तर काय मिळेल? मसावी मिळेल. मग काय येतं? 5070 भागिले 390 बरोबर 13 येतं. म्हणजे ऑप्शन सी 13 हा काय असेल? त्या दोन संख्याचा मसावी असेल. लसावी किती? 390 आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 57. पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकेल? मित्रांनो, आपल्याला 1 ते 30 वर्ग माहित असतील, पाठ असतील. मग या ठिकाणी पहा, कोणत्याही संख्येच्या एक स्थानी 2 आहे का, 8 आहे का, 3 आहे का, 6 आहे का हे पहा. मग मित्रांनो, 2 8 3 हे पूर्ण वर्ग संख्यांच्या एक स्थानी येत नाही, तर 6 येतं. किती येतं? 36 येतं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी 5076 किंवा 5776 हा पूर्ण वर्ग आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68. प्रश्न क्रमांक 58. 2 3 4 5 6 किंवा 9 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी एक बाकी उरते अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, अशी कोणती संख्या आहे जिला 2 3 4 5 6 किंवा 9 ने भागलं तरी देखील बाकी एकच उरणार आहे? मग मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं माहितीये का? या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामधून प्रत्येकामधून एक वजा करायचं आणि येणाऱ्या संख्येला 2 3 4 5 6 आणि 9 ने पूर्ण भाग जातोय का पाहायचं. अशी कोणती संख्या असणार आहे? तर अशी संख्या आहे मित्रांनो 900. 900 ला 2 3 4 5 6 आणि 9 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे काय? 901 मधील बाकी एक उरते. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. अशा गणितामध्ये काय करायचं? पर्यायामध्ये दिलेल्या संख्यामधून एक वजा करायचा. ठीक आहे. एक वजा करा, जेवढी बाकी दिलेली तेवढी वजा करा आणि त्याला दिलेल्या संख्यांनी भाग जातो का हे पहा. पूर्ण भाग गेला तर ते आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 59. 5 चा 5वा घात म्हणजे किती? आता मित्रांनो, 5 चा वर्ग म्हणजे दुसरा घात, 5 चा घन म्हणजे तिसरा घात. तसंच 5 चा 5वा घात म्हणजे किती येणार आहे? 5 वेळा 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. असं केलं तरी आपल्याला उत्तर मिळेल. तर उत्तर काय येतं मग? 5 चा 5वा घात म्हणजे म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 किंवा काय करू शकतो आपण?
625 गुणिले 25 करू शकतो. तर उत्तर काय येतं 3125. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. याला कोणतीही ट्रिक वापरू नका, सरळ सोडवा. प्रश्न क्रमांक 60. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करत असतील तर तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? आता या ठिकाणी काय करूया, 3 मुले बरोबर 2 पुरुष आहेत, तर 20 पुरुष बरोबर किती मुले काढूया? मग या ठिकाणी पहा, 3 मुले बरोबर 2 पुरुष, तर x मुले बरोबर 20 पुरुष. मग काय केलं, 20 इकडे आलं, 60 भागिले 2 बरोबर 30. x बरोबर 30 म्हणजे 20 मुले बरोबर 20 पुरुष बरोबर 30 मुले. जर मित्रांनो 15 मुले 20 दिवसात काम पूर्ण करतात, तर 30 मुले किती दिवसात करतील? यासाठी देखील तेच करा. 15 गुणिले 20 बरोबर 30 गुणिले x. मग या ठिकाणी 30 इकडे जाईल भागाकारामध्ये, म्हणजेच 15 गुणिले 20 भागिले 30 बरोबर काय? x. मग या ठिकाणी 5 शून्यला 0 गेला, 3 किती 3 5 15, म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर 10, म्हणजे x बरोबर 10 आलं. म्हणजेच 20 पुरुषांना किंवा 30 मुलांना ते काम करण्यासाठी 10 दिवस लागणार आहेत. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. काय केलं, सुरुवातीला पुरुषांचं कन्व्हर्जन मुलांमध्ये केलं, कारण मुलांना किती काम करतात ते दिलेलं आहे आणि त्यानुसार उत्तर काढलं. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 61. ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आघाडीची लांबी किती? आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतं सूत्र वापरतो आपण? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हे सूत्र वापरतो. वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तर या ठिकाणी त्या सूत्राचा वापर करायचा आहे फक्त फिरवून. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, स्पीड आहे तो 54 किलोमीटर दिलेला आहे. मग मित्रांनो गाडीचं अंतर काय असणार आहे किंवा गाडीची लांबी मीटर मध्ये असणार आहे, म्हणून स्पीडचं कन्व्हर्जन देखील मीटर पर सेकंद मध्ये केलं पाहिजे. मग काय होणार आहे, सूत्र लिहा काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स बरोबर काय असणार आहे, म्हणजे अंतर बरोबर काय असणार आहे, अंतर बरोबर स्पीड म्हणजे वेग गुणिले टाइम. ठीक आहे. मग स्पीडचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे. डिस्टन्स अंतर बरोबर 54 गुणिले कन्वर्जन मीटर पर सेकंद मध्ये करायचं, म्हणून 5/18 गुणिले 18 सेकंद. मग या ठिकाणी काय झालं, 18 ला 18 गेलं, राहिलं काय 54 गुणिले 5. गाडीची लांबी बरोबर काय 54 गुणिले 5 काय येतं, 5 × 5 5 × 24, 7 2, 5 5 25 2 27, म्हणजे एकूण लांबी किती येईल 270. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. मग काय केलं, परत एकदा पहा, दुसऱ्या पद्धतीनं सुरुवातीला स्पीडचं कन्वर्जन करून घेऊया. काय येतं, 54 गुणिले 5/18, 18 × 18 18 त्रिक 54, म्हणजे स्पीड बरोबर किती 15 मीटर पर सेकंद. आधी काय होता 54 किलोमीटर प्रति तास होता, त्याचं कन्वर्जन केलं 15 मीटर पर सेकंद मध्ये. मग आता आपल्याला सूत्र काय वापरायचं आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग अंतर बरोबर काय, वेग किती आहे 15 मीटर पर सेकंद गुणिले काळ किती आहे 18 सेकंद. 15 गुणिले 18 बरोबर 270 मीटर. ठीक आहे, म्हणजे गाडीची लांबी 270 मीटर आली. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 62. 12 मिनिटांचे 36 सेकंदाचे गुणोत्तर किती? मित्रांनो 12 मिनिटांमध्ये किती सेकंद असतील, मिनिटांमध्ये 60 म्हणजे 12 मध्ये 720. ठीक आहे, 12 मिनिटांमध्ये 720 सेकंद, त्याला गुणोत्तर किती 36. मग या ठिकाणी 36 × 36 36 दुने 72, म्हणजे 20/1 हे आपलं गुणोत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63. रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4/5 आहे व मजुरीचे गुणोत्तर 3/4 आहे, तर त्याच्या नफ्याचे गुणोत्तर किती? काय करू नका मित्रांनो, यांचा गुणाकार करून टाका. 4 त्रिकोण 12 आणि 5 × 20, म्हणजे काय आलं 12/20. आता मित्रांनो याचं सिंपलिफिकेशन होतं का, याचं सामान्य रूप होतं का, होतं. याला पहा 4 ने भाग जातोय, 4 त्रिकोण 12 आणि याला देखील 4 ने भाग जातोय, 4 × 5 = 20, म्हणजे 3/5, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 64. आई व तिच्या मुलाच्या वयांची बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे आजचे वय किती? आता मित्रांनो या ठिकाणी या प्रकारचे अनेक गणित आपण पाहिलेले आहेत. जेवढी गणित आपण आता पाहतोय तीच गणित आपण आपल्या प्रश्नपत्रिका सिरीजच्या व्हिडिओ मध्ये
त्याचबरोबर पेड प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये पाहिलेले आहेत आणि पूर्ण स्पष्टीकरण देखील पाहिलेलं आहे. मग काय करायचं या ठिकाणी, आई आणि मुलाचं 8 वर्षानंतरचं जे वयाचं गुणोत्तर आहे त्यावरून आपण त्यांचं वय मानूया. आईचं 8 वर्षानंतरचं वय बरोबर 2x आणि मुलाचं 8 वर्षानंतरचं वय बरोबर x. मग मित्रांनो सध्या त्यांचं वय काय असेल, 2x - 8 आईचं वय आहे सध्याचं आणि मुलाचं x - 8 आहे. ठीक आहे. मग मित्रांनो यांची बेरीज किती आहे, 44. ठीक आहे, यांची बेरीज किती आहे, 44 आहे. म्हणजेच 2x - 8 अधिक x - 8 बरोबर 44. काय झालं, 2x अधिक x 3x आणि -8 आणि -8 यांची बेरीज किती, -16 बरोबर 44. मग मित्रांनो काय केलं आता आपण, हे x आहे इकडेच ठेवूया, 3x बरोबर ते 16 आहे ते इकडे घालवूया. मग काय होईल, 3x बरोबर 44 आणि इकडे जे वजा आहे ते काय होईल, अधिक 16. ठीक आहे. मग यांची बेरीज किती झाली, 3x बरोबर 44 अधिक 16 बरोबर 60. मग मित्रांनो x बरोबर किती, x बरोबर 20. म्हणजे मित्रांनो x बरोबर 20 आलेला आहे. ठीक आहे. मग यावरून आता मित्रांनो काय करायचं आहे, आईचं वय किती होतं, 2x होतं. आपल्याला काय विचारलं, आईचं वय विचारलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आईचं वय किती होतं, 2x बरोबर किती, x बरोबर 20 असल्यामुळे 2x बरोबर 40. मग मित्रांनो आईचं 8 वर्षानंतरचं वय 2x बरोबर 40 आहे. तर सध्याचं वय काय असेल, 40 - 8 बरोबर किती, 32 वर्ष. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 65. 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. आता मित्रांनो मगाचा फॉर्म्युला वापरायचा, काय होता, बेरीज बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक काय होतं, n-1 इंटू डिफरन्स. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा n बरोबर काय, एकूण संख्या किती, 9. n बरोबर 9. a बरोबर पहिलं पद म्हणजेच 25चा पाढा आहे म्हणल्यावर. नंतर d बरोबर किती, 25चा पाढा असल्यामुळे d म्हणजे डिफरन्स बरोबर देखील 25 असेल. मग यामध्ये किमती ठेवा, काय येतं, n बरोबर 9, 2a बरोबर 25 × 2 बरोबर 50 अधिक n-1 9 - 1 बरोबर 8 आणि d बरोबर किती, 25. ठीक आहे. गुणिले 25 काय आलं, 9/2 कंसामध्ये 50 अधिक 8 गुणिले 25. पहिल्यांदा काय करायचं, त्यांचा गुणाकार किती येतं, 25 × 200. मग या ठिकाणी पहा बेरीज बरोबर 9/2 गुणिले 200 अधिक 50 बरोबर 250. मग मित्रांनो 2 काय करायचं, 250 ला भागायचं, काय येतं, 125. 125 गुणिले 9 बरोबर किती येतं, मग ते आपलं उत्तर असणार आहे. 9×5 = 45, 8×4 4, 9×2 18 4 22, 7×4 2, 9×1 9 2 11, 1125. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. बेरीज किती आली, 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची 1125. प्रश्न क्रमांक 66. एक वस्तू 900 रुपयास विकल्यास 150 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती. आता मित्रांनो या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे 900 रुपये, खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे आणि खरेदी किमतीवरून आपल्याला 150 रुपये खरेदी किमतीचे किती टक्के आहे ते काढायचं आहे. मग या ठिकाणी काय केलं, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा, 900 वजा नफा किती, 150 बरोबर किती आलं, 750. खरेदी किंमत 750 असेल तर 150 750 रुपयावर मिळालेला नफा असेल. मग 150 हे 750 किती टक्के आहेत आपल्याला काढायचं आहे, म्हणजे 150 भागिले 750 गुणिले 100, शून्याला शून्य गेला, म्हणजेच 1500 भागिले 75. 1500 भागिले 75 बरोबर किती येतं, 20 येतं. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. 150 रुपये हे 750 वर 20% नफा आहे. प्रश्न क्रमांक 67. करीम भाईंनी त्यांचे घर दलालामार्फत 8,70,000 रुपयांना विकले. त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यावी लागली, तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले. आता मित्रांनो काय करायचं, 8,70,000 रुपयाचं 2% काढायचं, ते त्यातून वजा करायचं आणि मिळालेली रक्कम असेल ते आपलं उत्तर असेल. मग काय करायचं, कसं करायचं, 8,70,000 गुणिले 2/100, शून्याला शून्य गेले, 8,700 गुणिले 2 बरोबर किती, 0 0 7 2 14 हातचाला 1 8 2 16 आणि 1 17, म्हणजे 17,400 रुपये त्यांना द्यावे लागले. मग मित्रांनो त्यांना मिळालेली रक्कम किती असेल,
8,70,000 वजा 17,400 किती येतं? 8,70,000 वजा 17,400 बरोबर 8,52,600 रुपये. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68. 2 डझन पुस्तकांची एकूण किंमत 1,728 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? आता मित्रांनो काय करायचं? एका पुस्तकाची किंमत बरोबर काय असणार आहे? 2 डझनाची किंमत म्हणजेच 1,728 भागिले 2 डझनातील नग किती? 24 बरोबर किती येतं? 72. ठीक आहे. म्हणजेच 72 रुपयांना एक पुस्तक पडलं. तर मित्रांनो 15 पुस्तकांची किंमत काय असेल? 72 गुणिले 15. 72 गुणिले 15 बरोबर किती? 15 2 30, 7 4 3, 15 7 5 2 आणि 3 108. ठीक आहे. म्हणजे 1,080 रुपये आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69. खालील प्रश्नचिन्हात जागी काय येईल? आता मित्रांनो पहा, ए बी नंतर सी. ठीक आहे. म्हणजे एक अक्षर सोडलेलं आहे. सी डी ई एफ म्हणजे 2 अक्षर सोडली. नंतर एफ नंतर जी एच आय 3 अक्षर सोडली आणि जे घेतलं. जे नंतर 4 अक्षर सोडली. के एल एम एन ही 4 अक्षर सोडली आणि ओ घेतलं. आता ओ नंतर काय करतात? आपल्याला 5 अक्षर सोडायचे आहेत. कोणते कोणते? पी क्यू आर एस टी ही अक्षर सोडली आणि टी नंतर काय येतं? यू येतं. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हात जागी काय येणार आहे? यू येणार आहे. ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 70. ए आर बी एस प्रश्नचिन्ह सी टी डी यू डी यू ई व्ही. आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे? या ठिकाणी पहा, सी नंतर डी या ठिकाणी आहे. तेच डी या ठिकाणी सुरुवातीला आहे आणि डी नंतरच ई या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी याचं तिसरं अक्षर आहे ते या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला असेल. म्हणजे बी पासून सुरुवात होणार आहे. मग त्यानंतरच अक्षर असेल ते 3 नंबरला असेल. म्हणजेच सी किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग 2 नंबरला बी, 1 नंबरला बी आणि 3 नंबरला सी असलेला पर्याय कोणता आहे? ए आणि सी आणि डी आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, टी नंतर काय यू आलेला आहे. टी नंतर टी जागी यू असतं. म्हणजे या ठिकाणी आर नंतर काय येणार आहे? यस येणार आहे. म्हणजे बी नंतर यस आणि शेवटचं अक्षर काय असणार आहे? या ठिकाणी पहा, यू नंतर व्ही, यू व्ही. मग या ठिकाणी एस नंतर काय येतं? टी येतं. म्हणजे बी एस सी टी हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71. पी टी एम क्यू तर के ओ बरोबर काय? आता मित्रांनो पी पासून किती अक्षर मागाल्यानंतर एम येतं? पी पासून ओ आणि एन ही 2 अक्षर सोडली की एम येतं. ठीक आहे. एम एन ओ पी. ठीक आहे. त्याचप्रमाणे टीच्या आधी किती अक्षर क्यू असतं? तर क्यू आर एस टी म्हणजे 2 अक्षर इथं पण सोडलेले, 2 अक्षर इथं पण सोडलेले आहेत. त्याप्रमाणे के साठी करा. के च्या अगोदरची 2 अक्षर कोणती आहेत? ती सोडा. आय जे सोडलं, आय जे के असतं. ठीक आहे. एच आय जे के. मग या ठिकाणी जे के आय जे सोडलं काय येतं? एच येतं. ठीक आहे. म्हणजे पुढल्या अक्षराचं पहिलं अक्षर असणार आहे ते एच असणार आहे. आणि त्याच्यानंतर ओ च्या अगोदरची 2 अक्षर एम एन ओ म्हणजे एल. ठीक आहे. एल एम एन ओ म्हणजे एम एन सोडलं एल आलं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? एच आणि एल. ऑप्शन सी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 72. 106 86 68 52 38 आणि प्रश्नचिन्ह. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 106 वजा 20 86, 86 वजा 18 68, 68 वजा 16 52, 52 वजा 14 38. आता पुढे मित्रांनो काय वजा करायला लागेल? 20 18 16 14. तर या ठिकाणी 12 वजा केलं पाहिजे. मग 38 मधून 12 वजा केलं काय येतं? 26 येतं. म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्ह काय येणार आहे? 26 येणार आहे. ऑप्शन डी. ठीक आहे. त्याचप्रमाणे पुढचं पण आहे. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 7 28 आणि 28 नंतर काय? 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 28 अधिक 8 बरोबर आपलं उत्तर असणार आहे. किती असतं? 28 अधिक 8 बरोबर 36. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 74. प्रश्नातील गटातनं बसणारे अंक कोणता? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 7 11 आणि 13 काय मूळ संख्या आहेत. तर बी ही पूर्ण वर्ग आणि संयुक्त संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी बी गटात बसत नाही. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75. संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 3 6 11 15 21 28. आता मित्रांनो उलट या,
21 वजा 28 वजा 21 बरोबर किती 7, 21 वजा 15 बरोबर 6, 15 वजा, मग आता मित्रांनो या ठिकाणी पहा 7 वजा केलेला आहे, 6 वजा केलेला आहे, तर 15 मधून 5 वजा केलं पाहिजे. किती येतं 15 वजा 5 बरोबर 10 येतं. मग या ठिकाणी 10 आलेलं नाही 11 आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी 11 हे पद चुकीचं आहे. या ठिकाणी 10 असायला हवं होतं. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76, एका सांकेतिक लिपीत बँक हा शब्द YZMP असा लिहिला जातो, तर त्याच लिपीत गोल्ड हा शब्द कसा लिहिला जाईल? आता मित्रांनो याचं उत्तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. त्याचबरोबर याआधी कितीतरी वेळा असा प्रश्न पाहिलेला आहे, टेस्ट सिरीज मध्ये आहे आणि प्रश्नांच्या मध्ये देखील आहे. तर या ठिकाणी एबीसीडी सरळ लिहिली, त्याच्या खाली एबीसीडी उलटी लिहिली. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ए पासून सुरुवात आहे, या ठिकाणी झेड पासून सुरुवात आहे, म्हणजे ए खाली झेड आहे आणि या ठिकाणी झेड खाली ए आहे. याप्रमाणे जर लिहून काढली तर या ठिकाणी बी खाली वाय येतं, ए खाली झेड आहे, एन खाली एम आणि के खाली पी येतं. त्याचप्रमाणे गोल्ड साठी काय येईल? जी खाली टी येईल. ठीक आहे, ओ खाली काय येतं? ओ खाली एल, एल खाली ओ आणि डी खाली डब्ल्यू, म्हणजे TLOW आपलं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 77, पुढील पैकी घडात न बसणारा शब्द शोधा. मित्रांनो या ठिकाणी पहा दिलेले सर्व धातू आहेत, पारा, चांदी, जस्त, तांबे, पण चांदी, तांबे आणि जस्त काय आहेत? स्थायी रूपात आहेत आणि पारा हा द्रव रूपात आहे, म्हणून या ठिकाणी पारा घटात बसत नाहीये. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78, डॉक्टर दवाखाना तर वकील कुठे? मित्रांनो डॉक्टर प्रॅक्टिस करतो म्हणतो आपण, डॉक्टर कुठे प्रॅक्टिस करतो? दवाखान्यात. तर वकील कुठे प्रॅक्टिस करतो? कोर्टात, न्यायालयात, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79, शब्द कालानुक्रमे लावल्यास मधोमध येणारा शब्द कोणता? मित्रांनो या ठिकाणी पहा सेकंद सर्वात लहान, त्याच्यानंतर मिनिट, त्याच्यानंतर तास, त्याच्यानंतर दिवस आणि त्याच्यानंतर महिना, म्हणजेच एस एम टी डी आणि यम. ठीक आहे, मग या ठिकाणी मधोमध काय आलेला आहे? टी आलेला आहे. टी म्हणजे काय? तास, म्हणजे या ठिकाणी मधोमध येणारा ऑप्शन कुठला आहे? ऑप्शन ए तास. प्रश्न क्रमांक 80, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो या ठिकाणी देखील चढता क्रम लावायचा आहे. सर्वात खाली व्यक्ती, त्याच्यानंतर कुटुंब, कुटुंबानंतर समाज, समाजानंतर देश, देशानंतर खंड, म्हणजे या ठिकाणी चढता क्रम कसा असणार आहे? 3 4 2 1 आणि 5, म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 81, जर एक्स हा वायच्या मुलाच्या मुलाचा भाऊ आहे तर एक्स चे वायशी नाते काय? आता मित्रांनो या ठिकाणी पहा जर एक्स हा वायच्या मुलाचा भाऊ आहे, म्हणजे काय? एक्स आहे तो वायच्या नातवाचा भाऊ आहे, म्हणजे काय असणार आहे? वायचा नातू असणार आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? एक्स हा वायचा नातू आहे. ऑप्शन डी. मुलाचा मुलगा कोण असतो? नातू असतो. प्रश्न क्रमांक 82, तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? मित्रांनो करून पहा, दोन प्रश्न त्याच्यावरच आहेत. ही उत्तर धरा, ही दक्षिण. ठीक आहे, मग या ठिकाणी आग्नेय आणि ही वायव्य. जर तोंड वायव्येला असेल, ठीक आहे, तोंड इकडे आहे, तर उजव्या हाताला ईशान्य येते आणि डाव्या हाताला नैऋत्य येते. मग मित्रांनो प्रश्न कोणता आहे? डाव्या हाताला. डाव्या हाताला नैऋत्य येणार आहे, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न त्यावरच आहे. सायंकाळी 6 वाजता अमोल हा ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता, तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेत असेल? आता मित्रांनो अमोलचं तोंड कुठं होतं ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश आत येत होता. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो सायंकाळी 6 वाजता सूर्य कोणत्या दिशेला असतो? पश्चिमेकडे असतो, म्हणजे मित्रांनो त्याच्या उजव्या बाजूला कोणती दिशा आहे? पश्चिम आहे. जर त्याची मित्रांनो उजव्या बाजूला त्याची पश्चिम दिशा असेल तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी दक्षिण हे आपलं उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी सायंकाळची वेळ आहे आणि अमोलच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाशात येतोय, म्हणजे सायंकाळी 6 वाजता जेव्हा सूर्य पश्चिमेकडे आहे तेव्हा त्याच्या उजव्या हाताला तो आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचं तोंड या दिशेला असेल तेव्हा त्याचा उजवा हात इकडे पश्चिमेला आणि डावा हात पूर्वेला असेल, म्हणजे तोंड त्याचं कुठे आहे? दक्षिणेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 84, क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील? आता मित्रांनो या प्रकारचा प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये पाहिलाय.
आपल्या प्रश्नपत्रिका संचामध्ये देखील आहे. तर या ठिकाणी कसा सोडवायचा होता हा प्रश्न, फॉर्म्युला सांगितला होता या ठिकाणी n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. यामध्ये n म्हणजे काय, एकूण खेळाडू किती 11 गुणिले 11 वजा 1 बरोबर 10 भागिले 2, म्हणजे 11 गुणिले 10 बरोबर किती 110 भागिले 2 बरोबर किती 55, म्हणजे या ठिकाणी एकूण 55 हस्तांदोलने होतील. ऑप्शन डी हा फॉर्म्युला नक्की वापरा. अशा प्रकारचं गणित आलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. काय फॉर्म्युला आहे, n इंटू n-1 डिवायडेड बाय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85, वासराला कोकरू म्हटले, कोकराला रेडकू म्हटले, रेडकाला शिंगरू म्हटले, शिंगरूला करडू म्हटले व करडूला पारस म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणाल? आता मित्रांनो, घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतो आपण, शिंगरू म्हणतो, आणि या ठिकाणी शिंगरूला काय म्हटलेलं आहे, करडू म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी. जे विचारलेलं आहे घोड्याचं पिल्लू त्यालाच हे करायचं, त्याच्यावर फोकस करायचा. घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात आणि शिंगरूला या ठिकाणी करडू म्हणलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86, 5 बरोबर 5, 6 बरोबर 10, 7 बरोबर 15, 8 बरोबर 20, 9 बरोबर 25, तर 10 बरोबर किती? मित्रांनो 10 बरोबर काय असणार आहे, 30, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87, एका सरळ रेषेत 1-1 मीटर अंतरावर किती खांब आहेत, तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती? मित्रांनो काय विचारलेलं आहे, 1-1 मीटरवर खांब आहेत आणि 7 खांबातील अंतर विचारलेलं आहे. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता मित्रांनो या ठिकाणी महत्वाचं काय आहे, अंतर किती वेळा आलेलं आहे. हे 1 वेळा आलं, हे 2 वेळा, हे 3 वेळा, हे 4 वेळा, हे 5 वेळा आणि 6 वेळा, म्हणजे 7 खांबांमध्ये 6 वेळा अंतर आलेलं आहे. मग मित्रांनो 2 खांबामधील अंतर 1 मीटर असेल तर 6 वेळा ते किती होईल, 6 मीटर होईल. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 88, म्यान तलवार. आता मित्रांनो म्यान ठेवले जाते तलवारीमध्ये, तर त्याचप्रमाणे योग्य जोडी कोणती आहे, तर भाता बाण. बाण आहे तो भात्यामध्ये ठेवला जातो, म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 89, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. मित्रांनो मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने जानेवारी 2012 मध्ये, कधी 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा वर्ष काय 2012, समिती अध्यक्ष कोण होते, रंगनाथ पठारे. प्रश्न क्रमांक 90, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? मित्रांनो मराठी भाषेची लिपी आहे त्याला देवनागरी, त्याचबरोबर बालबोध लिपी असं देखील म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी, फक्त ब आणि क बरोबर आहे, देवनागरी आणि बालबोध. प्रश्न क्रमांक 91, क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? आता मित्रांनो क्ष आणि ज्ञ काय आहेत, जोड वर्ण आहेत किंवा जोडाक्षरे आहेत. यांना वर्णमालेत स्थान कोणी दिलं होतं, तर श्रीपाद सबनीस यांनी दिलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी, सबनीस. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92, जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार कसा आहे? मित्रांनो या ठिकाणी पहा, जनाबाई मध्ये ज चा उच्चार कसा करतो आपण, ज करतो, म्हणजे जला काय जोडतो, अ जोडतो. म्हणजे जेव्हा मित्रांनो वर्णाला अ जोडला जातो तेव्हा त्या वर्णाला काय म्हणायचं, दंत तालव्य म्हणायचं. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना त्या वर्णासोबतच अ चा उच्चार होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, दंत तालव्य म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन ए, दंत तालव्य किंवा दंत मूलीय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 93, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? मित्रांनो देवालयमध्ये देव अधिक आलय हे 2 शब्द आहेत. यामध्ये देव मधील शेवटचं अक्षर कोणतं आहे, अ आहे, म्हणजे काय स्वर आहे. आणि आलय मधील पहिलं अक्षर कोणतं आहे, आ आहे, म्हणजे हा देखील स्वर आहे. म्हणून या ठिकाणी देवालय काय स्वर संधी आहे. दोन्ही अक्षर स्वर असतील म्हणजे पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे दोन्ही स्वर असतील तर स्वर संधी असेल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94, तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे सर्वनामे आलेले आहेत? मित्रांनो या ठिकाणी पहा, ते हे काय आलेलं आहे, संबंधित सर्वनाम आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 96, ओ हो, अब ब, आ, बापरे, हा हा, अरेच्या ही कोणती अव्यय आहेत? मित्रांनो हे आहेत ते काय आहेत, केवळ प्रयोगी अव्यय आहेत. याच्यातून काय दाखवलं जाते, आश्चर्यकारक भाव दाखवला जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी, आश्चर्यकारक हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 97, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी कर्ता कोण आहे, शिक्षक. ठीक आहे. कर्म विद्यार्थी आणि शिकवावे हे क्रियापद आहे. तर मित्रांनो हे शिकवावे हे क्रियापद आहे, कर्ता किंवा कर्मानुसार बदलत नाही म्हणून या ठिकाणी भाव्यप्रयोग आहे. परंतु या ठिकाणी वाक्यामध्ये कर्म आलेला आहे म्हणून या ठिकाणी सकर्मक भाव्यप्रयोग आहे. म्हणजे ऑप्शन
सी आपलं उत्तर आहे. जर यामध्ये कर्म नसतं तर अकर्मक भाव्य असतं. प्रयोग कसा ओळखतो आपण, जर कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचं स्वरूप बदललं तर त्याला कर्तरी, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग असतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी भाव्य प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 98, बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. मित्रांनो, परभाषी शब्द म्हणजे कोणता? जो शब्द संस्कृत शिवाय इतर कोणत्याही भाषेमधून मराठीमध्ये आला असेल तर त्याला काय म्हणायचं? परभाषी शब्द म्हणायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी अडकित्ता हा शब्द आहे तो कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी अडकित्ता हे आपलं उत्तर असेल. हा परभाषी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 99, पुढीलपैकी अभ्यास शब्द ओळखा. मित्रांनो, अभ्यास शब्द म्हणजे काय? तर एखाद्या शब्दातील काही अक्षरे किंवा पूर्ण शब्द आहे असा पुनरावृत्त होऊन नवीन शब्द बनलेला असतो, त्याला काय म्हणायचं? अभ्यास शब्द म्हणायचं. मग या ठिकाणी आंबट चिंबट मध्ये बट आणि बट हे दोन अक्षर पुन्हा पुन्हा आलेले आहेत, म्हणून या ठिकाणी हा अभ्यास शब्द आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, परंतु मित्रांनो याचे प्रकार पडतात पूर्णाभ्यस्त आणि अंशाभ्यस्त. जर पूर्ण शब्द आहे असा रिपीट झाला तर त्याला काय म्हणायचं? पूर्णाभ्यस्त. आणि जर त्याच्यातील काही अक्षरे बदलून आली तर त्याला काय म्हणायचं? अंशाभ्यस्त. मग या ठिकाणी आंबट चिंबट कोणता आहे? अंशाभ्यस्त आहे. ठीक आहे, आता तिसरा प्रकार असतो अनुकरणवाचक. जर अभ्यास शब्द ध्वनिदर्शक असेल तर त्याला काय म्हणायचं? अनुकरणवाचक अभ्यास शब्द म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 100, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्राशी भेदू असे. या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा धनवय अर्थ कोणता? या ठिकाणी काय सांगायचं आहे? मऊ मेनाहुनी म्हणजे आम्ही विष्णुदासासारखे प्रेमळ आहोत, मऊ आहोत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी आपलं उत्तर आहे, प्रेमळ व दयाळू. आणि मित्रांनो, कठीण वज्राशी भेदू असे असं तर मित्रांनो आम्ही जर कठीण झालो तर इतके कठीण आहोत की वज्राला देखील भेदू शकतो, असा याचा अर्थ असतो. ठीक आहे, तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. हे होते 7 जुलै रोजी झालेल्या जालना जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील प्रश्न. तर मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाबद्दल कोणतीही शंका असेल तर आम्हाला कमेंट मध्ये विचारा किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जालना जिल्हा, धुळे जिल्हा तसेच इतर सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस भरती संबंधी लेटेस्ट अपडेट देखील आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला अपडेट्स हवे आहेत किंवा प्रश्नपत्रिका पाहायची आहेत, तुमचा पेपर अजूनही झालेला नाहीये आणि तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे तर तुम्ही काय करायचं आहे? टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. त्यावर तुम्हाला अपडेट्स देखील मिळतील आणि प्रश्न देखील सोडवता येतील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पोलीस भरती 2024 साठी आपली प्रश्नपत्रिका सिरीज म्हणजेच 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका विकत घेण्यासाठी काय करायचं आहे? डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून टेलिग्रामवर संपर्क करायचा आहे. जेणेकरून आम्ही तुम्हाला फक्त 25 रुपयामध्ये 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका देखील देऊ. तर मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर यासारखी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.